नमस्कार. कुमशेत फाटा या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली आहे. या ठिकाणी सिद्धार्थ केदार वय वर्ष 7 हा मुलगा संध्याकाळी 7 वाजता घरामध्ये अभ्यास करत असताना बिबट्याने झडप घातली आणि त्याला थेट जवळपास 200 मीटर ऊसाच्या शेतामध्ये घेऊन गेला. आरडाओरडा करून सगळे त्याचे आईवडील धावून गेले पाठीमागं, परंतु तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं. सिद्धार्थचा मृत्यू झाला होता. या कुमशेत गावाजवळ ही 4-5 घरांची ही ठाकर वस्ती आहे. आता इथले काही लोक आहेत आजूबाजूचे. नमस्कार. तुम्हाला ही घटना किती वाजता समजली? 7 वाजता. काय झालं होतं तेव्हा? ते बाहेर अभ्यास करत होतं. त्यावेळेस ते आलं, बिबट्या आला का ते त्यांनी बघितलं. आम्हाला नाही माहिती. त्यांनी बघितलं आणि त्यांना आम्हाला यांनी कळवलं, म्हणून आम्ही तिकडून इकडे बघायला आलो. आवाज दिला का मोठे? हां आरडाओरडा ऐकू आला. हां. मग तुम्हाला म्हणजे बिबट्या पाहिलं का तुम्ही? आम्ही पाहिलं नाही, इथून फरफडीत नेलेलं आहे वावरातून असा, आणि आत्ता पण पाहिलेलं आहे आम्ही. बिबट्या आहे म्हणून. हां, आता 2 आहेत. बाळाची बॉडी तिथं याच्यामध्ये होती, ऊसामध्ये. मग ती तुम्ही शोधली का बाकी नाही, लोक? आम्ही नाही शोधले, त्यांनी शोधल्यावर आम्ही इकडे आलो. त्यांनी आणली ती म्हणजे घरी. घरी आणली होती का? काय त्या मुलाचं काय सांगशाल आठवणी? काय आठवण? कितीला होता अभ्यास तो? करत होता हे ना. काय माझ्या भाच्याचा मित्र होता तो. अभ्यास काय रे करत बाळा, होता. काय कसा होता अभ्यासाला तो? चांगला होता. कुठं जायचं शाळेत? पांघरुण होता. पांढरी मातेला. हा. तर आता हा सिद्धार्थ, त्याला काय भाऊ बहीण वगैरे काय बाकी? एकच बहिणी आता 2च होते ना ते. दोघच म्हणजे एकुलता एक, म्हणजे एकच मुलगा होता. हां, बरं, याचे आई वडील काय काम करायचे? शेतात. शेतमजूर आपलं. शेतमजुरी करायची. हां. किती वेळा बिबटे पाहिले तुम्ही इथं? लई वेळा आता पाहिलं, आम्ही माझ्यावर पण धावला ना, सांगते ना मी. ड्रोन लावायच्या आधी बघितलंय, माझ्यावर इथं. पण धावला ना. आणि आई पण धावला होता पहिल्यांदा. 6:30 वाजता उजेडता. तिच्या पूर्वी कधी बिबट्या पाहिला तुम्ही? आता 3 दिवस झाले त्याला, मी पाहिला त्याला. मग सगळ्या गावात चर्चा असेल बिबट्या आहे म्हणून. हाय, पण आहे कुणी सगळं. काय दखलच नाही घेत, तर काय करायचं त्याचं? म्हणजे कुणीतरी मेल्यानंतरच ही लोक येतात. हां. आता तुम्ही हातामध्ये दांडकी घेऊन चालले, तुम्हाला जीवाला भीती आहे. मग तेव्हा मग आम्ही वरती चाललोय ना. आता तिकडं अंधार आहे ना सगळं. किती घर आहे तिथं आसपास? आमचे 2च घर आहेत, 2-3 घर तीन आहेत. घरं. ते एक घरला आमच्यापेक्षा लांब आहे, आणि आमचे 2 घर आहेत. म्हणजे जवळ आहेत ते, आणि एक घरला जरा लांब आहे. पक्क आहे का घर, का असंच झोपडे? नाही, घर आहे पक्क आहे, सिमेंटचं असं. आता दिवसा पण बाहेर यायची मुश्किल झाली. 7 वाजता घडली म्हणजे दिवस. आमच्या दारातून वाघ गेलता त्या दिवशी पण. इथं जर पाणी भरलं किंवा रोटर जर मारलं ना, का वाघांची लगेच पावलं लगेच दिसतात त्याच्यात. त्यांची शेत पण इथंच आहे, त्यांची शेती पण इथंच आहे, त्यांना विचारा. त्या त्यांची दिवशी शेत कांद्याचं रोप टाकून झालं, आणि आमच्या बाया चालल्या होत्या स्कूटी घेऊन खाली, त्यांना वाघ तिथं आडवा गेला. यांच्याच मुलींनी सांगितलं इथं वाघ गेलाय म्हणून. मग आता मला सांगा का, आता हे गरीबाचं 7 वर्षाचं एक लेकरू गेलेलं आहे, इतकं वन विभागाला कळून देखील वन लक्ष घेत नाही. काय आता ते सगळीकडे असं झालेलं आहे त्यांचं. ते काही दक्षता घेते नाही. त्यांना फोन पण केला पण ते काही आलेच नाही पिंजरा घेऊन. किती वाघ येतात या ठिकाणी? आता इथं 2 दिसले होते, एक बराकी पैसे पण इकडं पण. त्या दिवशी जुन्नरहून येत होतो ना मी 7 वाजता, मला नदीच्या पुलावर 2 वाघ दिसले 7 वाजताच. मग काय केलं पाहिजे ह्या वाघांपासून? काय आता हे काही त्याची दखलच कोणी घेते नाही, तर काय नाही, पिंजरे लावते नाही, काय नाही, नुसते वाघ. लावले तरी इथं पकडी देतात आणि दुसरीकडे जाऊन सोडी देतात. एकाच गावात आता आमच्या गावात मला वाटतं 1.5 महिन्यापूर्वी 3 वाघ पकडले, आणि परत आता 3 आणि 4 वाघ दिसत होते. म्हटल्यानंतर कुठून वाघ एवढी उत्पत्ती होती कुठून त्यांची? काहीतरी त्याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे ना सरकारने. वन खातं येतं इथं पिंजरा लावी, ते पकडी, ते परत नेऊन कुठेतरी नेऊन सोडी त्याची. बरं, पिंजऱ्यामध्ये भक्षक पण ठेवते नाही काही, काय नुसते पिंजरे. बॉयलर ठेवतो ते, बाकी काहीच एकच करत नाही. दिवस लावित्यात, दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात काही ठेवतीच नाही. एक दिवसात आला तर आला नाही मग तर आता ह्या लोकांनी आता बॉडी काही इथंच ठेवली, जोपर्यंत काही बिबट्याला काही गोळ्या घालत नाही म्हणून आम्ही हलवणार. पकडल्याशिवाय तरी बॉडी नाही ताब्यात देणार, म्हणजे हे नाही करणार. बिबट्या पहिला पकडायचा. पण ह्याच गावात नाही, पूर्ण तालुक्यात ही अवस्था आहे. बरोबर आहे. काहीतरी पर्याय पाहिजेच नाही याच्यावरती. प्रत्येक टायमिंगला कोणतं तरी म्हणजे बळी जातोच आहे, कोणाचा ना कोणाचा. आता इथं तेजेवाडीमध्ये झाली, शिरोलीमध्ये झाली, बल्लारवाडीमध्ये झाली, आज कुमशेतमध्ये झाली. अहो, इथं 6 वाजले ना, आम्हाला मोटर बिटर सगळ्या बंद करायला लागतात. इकडे येतच नाही 6च्या पुढे आम्ही. हे वन विभाग फक्त आम्हाला सूचना करणार, तुम्ही वाकू नका, हे करू नका. पण आता शेतकरी रातच्या लाईटी राहतात. आता जरा थोड्या दिवसा लाईटी यायला लागल्यात, नाही तर रात्री येण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला पाणी बिणी लावायला. नेते मंडळींकडून काय अपेक्षा आहे? अहो, त्यांनी आता दिवसा 3 फेज लाईट केली पाहिजे कंटिन्यू. ठीक आहे, धन्यवाद.
आमच्याशी बोलल्याबद्दल.